कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेने हळूहळू का होईना पण सरकतोच आहे। हा मोर्चा मुंबईकडे येऊ नये याच्यासाठी गिरीश महाजन यांनी केलेली शिष्टाई अद्याप तरी फळलेली नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळाने पोहोचत आपल्या मागण्या मांडल्या। तत्पूर्वी या शिष्टमंडळाची महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। किसान मोर्चाचे नेता अजित नवले, माजी आमदार जे.पी. गावित, माकपचे आमदार विनोद निकोले, अशोक ढवळे आणि इतर अनेक शेतकरी नेते या प्रसंगी उपस्थित होते। आता आपण पटकन पाहणार आहोत की किसान सभेच्या मागण्या काय आहेत आणि आता हा मोर्चा मुंबईकडे का येऊ पाहतोय। वनाधिकार आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी आदिवासी क्षेत्रात कसोशीने व्हावी अशी प्रमुख मागणी केली जाते। दुष्काळी भागामध्ये शेतीच्या सिंचन योजना पूर्ण करा असं सुद्धा आंदोलनकर्ते म्हणतात। शेतीसाठी अखंड वीज पुरवठा द्या ही प्रमुख मागणी केली जाते। त्याच्याच बरोबर शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे असं सुद्धा आंदोलकांनी म्हटलं आहे। नदी जोड प्रकल्प पूर्ण करा ही मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी लावून धरली आहे। सगळ्या विषयांवर साधेभर चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे। सकारात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्याला कल्पना आहे आज आता शेवटचा आमचा प्रयत्न हा मुख्यमंत्री साहेबांकडे आहे। तिथं जर समाधानकारक अशा प्रकारचे आम्हाला प्रतिसाद मिळाला तरच आम्ही जाऊ, नाहीतर आमचा जो मोर्चा आहे हा मोर्चा मुंबईपर्यंत पण येऊ शकेल आणि त्याच्यासाठी आम्ही तशी कल्पना पण दिलेली आहे। आम्ही काल पण तसंच सांगितलं होतं, आजही तसंच सांगतोय। दरम्यान किसान मोर्चाच्या आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार अत्यंत सकारात्मक आहे अशी भूमिका महाजनांनी घेतली आहे। गिरीश महाजन हे किसान मोर्चा मुंबईत पोहोचू नये आणि त्यांना त्याचपूर्वी समाधानकारक तोडगा निघावा अशासाठी प्रयत्नशील आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉंग मार्चमधील आदिवासी आंदोलकांशी चर्चा सुरू केल्याचंही म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते आपण ऐकणार आहोत। लॉंग मार्च या ठिकाणी निघालेला आहे। त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्ती प्रदत्त समिती तयार करण्यात आली होती। त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते। त्यानुसार ती कमिटी मीटिंग घेते। बावनकुळे साहेब देखील त्याच्यामध्ये होते। महसूलचे जे विषय होते त्या विषयांचा त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी तोडगा काढलाय। इतर विषयांवर बैठक चाललेली आहे। आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत जाईल। आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आहेत। ज्योत्स्ना, या चर्चेत म्हणजेच किसान मोर्चाचे आंदोलक आणि मुख्यमंत्री यांच्या चर्चेत फलनिष्पत्ती काय झाली? मोर्चा मुंबईत येणार आहे की नाही? सध्या तरी आपण जर सध्याची स्थिती सांगायचं झालं तर किसान सभा लॉंग मार्चचे शिष्टमंडळ जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेल्या आहेत। मात्र या किसान सभा लॉंग मार्च यांचं शिष्टमंडळाचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे मुख्यमंत्री आश्वासन देत आहेत ते आम्हाला लेखी आश्वासन हवं आहे। पण आपण जर बघायला गेलं तर या शिष्टमंडळाच्या ज्या मागण्या आहेत त्या जवळपास 5 पेक्षा अधिक मागण्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे वनजमीन जो आहे त्याचा कायदा सुधारण्यात यावा। त्याचबरोबर सातबारा जो आहे तो या वनजमीन म्हणजे जे आदिवासी शेतकरी आहे त्यांच्या नावावरती करण्यात यावा। त्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात त्यांनी मागण्या केलेल्या आहेत। स्कॉलरशिप असो, शिक्षण शाळा वाढवण्याच्या मागण्या असो आणि त्याचबरोबर पेसा कायद्याअंतर्गत जे आहेत त्यांना भरती प्रक्रिया म्हणजे नोकरीची प्रक्रिया जी आहे त्याच्यात त्यांना सहभागी करण्यात यावं। त्याचबरोबर नदी जोड प्रकल्प म्हणजे आपल्याला माहिती आहे की आदिवासीतल्या काही भागांमध्ये जे आहे पाण्याची अद्यापही टंचाई आहे। शहापूर
सारखे आपण भाग बघतो त्या ठिकाणी पाण्याची टंचाई असते आणि त्याचमुळे जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने सरकवतच राहणार, अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती या शिष्टमंडळाने घेतलेली आहे। त्यावर सुद्धा जे आहे ते मुख्यमंत्री त्यांनी आतापर्यंत कोणती कामं केलेली आहेत आदिवासी भागांसाठी आणि त्याचबरोबर आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये आदिवासी समाजासाठी त्यांच्या यापूर्वी पण मागण्या होत्या आणि यापूर्वी पण आदिवासी जे लॉंग मार्च सभा जी आहे ते मुंबईमध्ये आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी काही मागण्या केल्या होत्या। त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काही मागण्या पूर्ण केलेल्या होत्या। मला ज्योत्स्ना एक पटकन इथे प्रश्न असा विचारावासा वाटतो की मुंबई सारख्या महानगरामध्ये इतका मोठा मोर्चा अंदाजे जर पोहोचला तर तो कधी पोहोचेल, का मुंबईच्या सीमेवर सुद्धा या मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो? आत्ता तरी तो नाशिकच्या सीमेवर अडवण्याचा प्रयत्न झाला असं आपल्याला दिसतंय। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। सध्या जी आहे सध्या आपण जर वर्षा निवासस्थानी जे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवास आहे त्या ठिकाणी जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये जर या किसान लॉंग मार्च सभेला म्हणजे किसान सभा लॉंग मार्चला जर काही त्यांना समाधानकारक उत्तरं आणि त्याचबरोबर त्यांची काही आश्वासन पूर्तता जर झाली तर त्यांचा मोर्चा जो आहे तो माघारी परत जाऊ शकतो। मात्र जर शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तरं किंवा समाधानकारक आश्वासनं नाही मिळाली, त्यांच्या काही मागण्या तत्काळ दृष्टीने जर पूर्ण नाही झाल्या तर मात्र हळूहळू का होईना ते मुंबईच्या दिशेने धडकणार आहेत। आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस ते मुंबईच्या दिशेने धडकत आहेत त्या वेळेस या किसान सभा लॉंग मार्चमध्ये म्हणजे सुरुवातीला जेव्हा हा मोर्चा निघाला तेव्हा साधारण 10,000 ते 15,000 आदिवासी शेतकरी याच्यामध्ये सहभागी झाले होते। त्याच्यानंतर 2 दिवसानंतर त्याच्यामध्ये 30,000पेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले होते। आता मात्र या शेतकरी जे आदिवासी शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 40,000पेक्षा जास्त आदिवासी शेतकरी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। इतकंच नव्हे तर या मोर्चाला आणखीन जर म्हणजे असाच पाठिंबा मिळत राहिला तर राज्यभरातले जे आदिवासी शेतकरी आहेत ते सारे शेतकरी आणि त्यांचं जे महत्त्वाचे प्रतिनिधी जे आहेत ते या मोर्चामध्ये आणखीन मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात आणि त्याचमुळे साधारण आणखीन 48 तास जे आहे हा मोर्चा जो आहे मुंबईच्या सीमेपर्यंत पोहोचू शकेल। मात्र त्यावरती राज्य सरकारने जर लवकरात लवकर तोडगा काढला तर मात्र हा मोर्चा इथेच थांबेल। मात्र जर लवकर तोडगा निघाला नाही तर याच्यामध्ये म्हणजे जे किसान सभा मोर्चामध्ये शेतकऱ्यांची अधिक संख्या वाढेल आणि मुंबईमध्ये अगदी 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 या निमित्तानं आपण या बातमीकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवू, कारण समस्त मुंबईकर ठाणेकर या निमित्तानं या अनुषंगानं बातमीकडेही पाहतायत की कोणत्या क्षणी हा मुंबईच्या सीमेमध्ये मोर्चा येईल आणि त्यामुळे इथली वाहतूक कोंडी अधिकच तीव्र होऊ शकते। तुर्तास धन्यवाद ज्योत्स्ना या सगळ्या बातमीसाठी।